नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. कैरीचा सीझन चालू झाला की नेहमी आपण वेगवेगळ्या कैरीच्या रेसिपी बनवत असतो आणि अगदी आपण आमट्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो. तर आज अशीच आपण कैरी घालून तुरीच्या डाळीची आमटी बनवून घेणार आहे. ती कशा पद्धतीने बनवायची हे सगळं आपण इथे बनवताना बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. कैरीच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी इथे आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते इथे आपण सगळ्यात पहिलं बघूया. 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली, बारीक चिरून कोथिंबीर आणि एक अर्धी कैरी मी इथे बारीक अशी चिरून घेतलेली. शक्यतो कैरी ही चिरून घ्यायची. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, बारीक चिरलेला आलं घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या, बेडगी, कढीपत्ता, गूळ आणि एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे. हिंग लागणार आहे, जिरी मोहरी, हळद आणि लाल तिखट हे साहित्य आपल्याला कैरीच्या डाळीची आमटी बनवताना आपल्याला हे लागणार आहे. तुरीची डाळ स्वच्छ आपल्याला 3 ते 4 पाण्याने चांगली चोळून इथे धुवून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कैरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. कैरीची मी इथे साल नाही काढलेली आहे, पण जर तुम्हाला साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता किंवा कैरी तुम्ही इथे किसूनसुद्धा घेऊ शकता. अर्धा टोमॅटो आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचं, 1 चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि 1 चमचा आपल्याला तेल घालून कुकरला डाळ इथे शिजून घ्यायची. आता जर तुम्हाला डाळ एकदम घट्ट पाहिजे नसेल तर 7 ते 8 शिट्ट्या करायच्या आणि डाळ जर घट्ट पाहिजे नसेल तर अगदी 5-6 शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ इथे शिजून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकताय जास्त असं गाळ होईपर्यंतसुद्धा मी ही डाळ शिजवलेली नाही आहे आणि कच्चीसुद्धा नाही आहे. तर अशी फुलली आणि चांगली अशी मऊसूत शिजून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं, अर्धा चमचा जिरी मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. तडतडली की लसूण ठेचून घेतलेला आहे मी आणि आला एकदम बारीक चिरून घेतलेले, 2-3 हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून 2 मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याचे 2 खापा मी इथे करून घेतलेला आहे. कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा, 2-3 छोट्या छोट्या मी बेडगी मिरची इथे घेतलेली, लाल मिरची तीसुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगली इथे परतून घ्यायची. कांदा हलकासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. हिंग आपण इथे डाळ शिजवतानाच घातलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि हे चांगलं आपल्याला इथे परतून घ्यायचं. साधारणतः 1 मिनिटभर आपल्याला हा मसाला चांगला इथे परतून घ्यायचा. गॅस मात्र आपल्याला इथे बारीक ठेवायचा. त्यानंतरनं शिजवलेली तुरीची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि आपल्याला ती किती पातळ किंवा घट्ट आपल्या आवडीनुसार पाणी इथे तुम्ही मात्र कमी जास्त करू शकता. त्यानंतरनं सगळ्यात शेवटी परत एकदा आपल्याला जर आवश्यकता वाटलीच तर मीठ इथे चवीप्रमाणे घालायचं. गूळ आपल्याला यामध्ये घालायचा, म्हणजे छान असे आंबट गोड तिखट अशी त्याची चव लागते. खळखळून आपल्याला इथे आमटीला उकळी येऊन द्यायची. उकळी आली की अगदी 10 मिनिटभर आमटी अशीच उकळती ठेवायची, म्हणजे मसाले चांगले शिजले जातात आणि आमटीसुद्धा चवीला खूप छान लागते. तर इथे तुम्ही किसूनसुद्धा कैरी वरनं घालू शकता उकळत्या आमटीमध्ये आणि शिजवतानासुद्धा तुम्ही इथे डाळ शिजवतानासुद्धा तुम्ही इथे घालू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण इथे कैरी घालून इथे तुरीच्या डाळीची आमटी बनवून घेतलेली. नेहमीच आपण तेच वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर अगदीच या पद्धतीने तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, वाफळत्या भाताबरोबर तुम्ही ही कैरीची डाळ खाऊ शकता. खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक